सर, धरणगावातील इराणी महिलेचे बेकायदा वास्तव्य प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहेत त्याचा पाकिस्तानाशी संपर्क झाला आणि त्याच्या मोबाईलमधून काही डाटा काढण्याचं काम पोलिसांचं सुरू आहे. काय अपडेट आहे नेमकी? 9 फेब्रुवारी रोजी आमच्या गोपनीय माहिती आधारित धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जरणगाव टाऊनमधून एका इराणी महिलांना आम्ही पकडण्यात आले होते. त्या इराणी महिलांना जे राहायला दिले होते त्याच्या 2 माणसाला सुरुवातीला अटक करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर 1 माणसाला अटक केलं होत्या. मग सुरुवातीला आम्ही 5 दिवस त्यांचं पोलीस कस्टडी घेतलं आणि नंतर आम्ही मॅजिस्ट्रेल कस्टडीला ट्रान्सफर केलं होतं आणि मॅजिस्ट्रेल कस्टडी ट्रान्सफर करत असताना आमचा पोलीस कस्टडीचा हक्क राखीव ठेवून आम्ही मॅजिस्ट्रेल कस्टडीला केलं होते. मग त्याच्यानंतर दरम्यान जे दोन्ही आरोपी आहे दोन्ही आरोपींचं मोबाईल जे काय सीज केलं त्याचं पूर्ण डेटा वगैरे आम्ही ॲनालिसिस करत होतो. ॲनालिसिसमध्ये म्हणजे बरेच काही डेटा मिळालेला आहे, त्याच्यापैकी काही संशयास्पद नंबर देखील मिळालेले आहे. मग त्याच्या आधारित आम्ही पोलीस कस्टडी काल मागण्यात आले होते. माननीय कोर्टाने 3 दिवसाचं पोलीस कस्टडी दिलेलं आहे. मग ही जे काही नंबर्स त्यांचा डेटामध्ये एक्स्ट्रॅक्ट झाला ती सर्व नंबर्सचं आम्ही ॲनालिसिस करणार आहे आणि एक्झॅक्टली एकदा ॲनालिसिस झालं, तपास झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली मला सांगता येईल की म्हणजे ही जे काही नंबर्स आहे सस्पेक्टेड आहे का, म्हणजे नेमका काय प्रकरण आहे ही मला कॉन्फिडेंटली सांगता येईल. जे इराणी महिला होत्या ती इराणी महिलांचं इराण एम्बसी थ्रू त्याला डिपोर्टेशन करण्याचं प्रोसिजर झालेलं आहे. 7 तारखेला तिच्या देशात पाठवण्यात येतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.